नमस्कार, मी डॉक्टर मयुरेश आणि आज आपण बोलणार आहोत प्रेग्नन्सीमध्ये लाफ्टर योगाचे काय काय फायदे असतात ते. तर मी एक प्रेग्नन्सी योगा टीचर आहे आणि होमिओपॅथिक डॉक्टर आहे. तर मी माझ्या प्रेग्नन्सी क्लासमध्ये नेहमी माझ्या स्टुडंट्सना सांगत असतो की तुम्हाला जेवढं हसता येईल, जेवढे सिटकॉम्स किंवा कॉमेडी शोज बघता येतील तुमच्या आवडीचे, तुमच्या कम्फर्टेबल, तुम्हाला जी भाषा आवडते किंवा जी भाषा समजते त्या भाषेमध्ये तुम्ही ते प्रोग्राम्स बघू शकता, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये छान असे एंडॉर्फिन सिक्रेट होतील, जे की हॅपी हॉर्मोन्स असतात आणि आपला जो स्ट्रेस हॉर्मोन असतो म्हणजे कॉर्टिसॉल असतो तो आपोआप कमी होतो. तर प्रेग्नन्सीमध्ये हसण्याचे असे अनेक फायदे असतात. त्यातला पहिला फायदा म्हणजे मी तुम्हाला सांगितला की एंडॉर्फिन छान सिक्रेट होतात आणि एंडॉर्फिन छान सिक्रेट झाल्यावरती ते पेनकिलर सारखे काम करतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी पेन असेल, जसं की आता प्रेग्नन्सीमध्ये खूप जणांना जॉईंट पेनचा त्रास असतो, बॅक पेनचा त्रास असतो. सो ऑफकोर्स या पेनसाठी आपण वेगवेगळी आसनं, सूक्ष्म व्यायाम हे सगळे प्रीनेटल योगामध्ये कव्हर करतोच. पण त्याबरोबरीने जर तुम्ही नियमितपणे हसण्याचा सराव केलात किंवा हसाल तर ते सगळं पेन आहे ते कमी होण्यासाठी मदत होईल, कारण एंडॉर्फिन्स आहेत ते नॅचरल पेन किलर म्हणून काम करतात. सेकंड थिंग इज की लाफ्टरमुळे आपले जी इम्युन सिस्टीम आहे तीसुद्धा छान बळकट होते. वेगवेगळे इन्फेक्शन्सपासून आपला बचाव होतो. त्यामुळे हसण्याचा हा सुद्धा खूप महत्त्वाचा फायदा आहे, कारण प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा खूप जणांना सर्दी, खोकला वरचेवर होत असतो. सो आपली इम्युन सिस्टीम चांगली करण्यासाठी आपल्याला याचा खूप फायदा होतो. आणि ऑफकोर्स यासोबतच इम्युन सिस्टीम चांगली ठेवण्यासाठी आम्ही आमच्या प्रीनेटल क्लासेसमध्ये लेमन शॉट्स घ्यायला सांगतो. त्याबद्दल जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. यावर सुद्धा मी वेगळा व्हिडिओ नक्की बनवेन. तर प्रेग्नन्सीमध्ये तिसरा फायदा हसण्याचा असा असतो की आपला मूड आहे तो खूप छान राहतो. आपले इमोशन्स आहे ते पॉझिटिव्ह राहतात, जेणेकरून तुमचा आणि तुमच्या होणाऱ्या बाळाकडे उत्तम ब्लड सर्क्युलेशन होतं. आणि ऑफकोर्स सकारात्मक ऊर्जा तर दोघांसाठी सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. त्यामुळे हसण्याचा हा सुद्धा एक फायदा असतो की आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप उत्तम होतं. तर तुम्ही सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये हसण्याचा सराव नक्की करा. आणि हसण्यासाठी अशा अनेक गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत, स्पेशली वेगवेगळे कॉमेडी शो, सिटकॉम्स आहेत. आणि जर तुमची मित्रमंडळी जर तुम्हाला हसण्यासाठी मदत करत असतील तर उत्तमच आहे. आणि आपल्या प्रीनेटल योगाबद्दल अधिक माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी त्यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवेन. धन्यवाद.